ची लोकप्रियता अनेक पटींनी वाढवणाऱ्या आणि राजकीयदृष्ट्या गेम चेंजर ठरलेल्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेबाबत केंद्र सरकारने कठोर निर्णय घेतलाय। या निर्णयानुसार उज्ज्वला योजनेतील सवलतीच्या सिलेंडरला आता कात्री लावण्यात आली आहे। परिणामी उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना दरवर्षी 9च्या ऐवजी आता फक्त 4 सिलेंडरसाठीच 300 रुपये अनुदान मिळेल। सध्याच्या घडीला देशभरात उज्ज्वला योजनेचे 10,55,00,000पेक्षा अधिक लाभार्थी आहेत। 2016 साली पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना सुरू करण्यात आलेली होती। सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय बाजारात एलपीजी गॅसची किंमत वाढली आणि त्यामुळे तेल कंपन्यांना सध्या प्रति सिलेंडर 700 रुपये तोटा होतोय। त्यामुळे आता केंद्र सरकारने अनुदानित गॅस सिलेंडरची संख्या घटवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलेलं आहे। काही दिवसांपूर्वीच घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली आणि त्यामुळे 14.2 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत ही 942 रुपयांच्या घरात पोहोचली आहे। त्यामुळे आता उज्ज्वला योजनेला या लाभार्थ्यांना 4 अनुदानित गॅस सिलेंडर संपल्यानंतर 942 रुपये मोजून एलपीजी गॅस विकत घ्यावा लागणार आहे। काही थोडा काळ लागेल, जसं कोरोनाच्या काळामध्ये आपण काही सवलती कमी झाल्या, काही वाढल्या, मग मात्र स्टेबल झालं। थोड्या काळाने स्टेबल होतं, काही काळापुरते असे निर्णय व्हावे लागतात। आता 4 वर आलेत उज्ज्वलाची सबसिडी, 9 वरून उद्या 2 वर आणतील, परवा 0 वर आणतील इंडिया आघाडीची। आणि आता मी सांगितलं कालच बोलताना की हे काँग्रेसनी चुलीपासून गॅसकडे नेलं, चूल बंद करून। आता हे गॅस बंद करून चुलीकडे नेणार आहे भारतीय जनता पक्षाचं, मोदीचं सरकार आहे। राज्यातील आरटीओ कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारलेला आहे। परिवहन विभागातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसह उपलेखापाल, लेखापरीक्षक, लिपिक आणि प्रशासकीय पातळीवरील विविध 23 पदांचं पदोन्नती प्रस्ताव मंत्रालय स्तरावरती प्रलंबित आहेत। तर कार्यालय अधीक्षक पदांचे सेवा प्रवेश नियम रखडल्यामुळे हे आंदोलन करण्यात येत आहे आणि या प्रश्नांवरती शासनाकडून केवळ तांत्रिक कारणं पुढे करून निर्णय टाळला जात असल्याचा आरोप संघटनेनं केला आहे। दरम्यान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवण्याचे निर्देश दिलेत आणि कायदेशीर चौकटीत सकारात्मक मार्ग काढण्यास सांगितलं आहे। इकडे गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आणि सिरोंचा तालुक्यातील तब्बल 150 गावांवरती अंधाराचं संकट कोसळलेलं आहे। या भागात गेल्या 20 तासांपासून वीज पुरवठा खंडित झाला आणि त्यामुळे सोमवारची रात्र अंधारात काढलेल्या हजारो नागरिकांसमोर आजची रात्र देखील अंधारात जाण्याची भीती निर्माण झाली आहे। मुसळधार पावसामुळे आलापल्ली ते सिरोंचा या 66 केव्ही वीज वाहिनीवरती अनेक ठिकाणी झाडं कोसळली। जंगलातील 4 ते 5 ठिकाणी झाडं वीज वाहिनीवरती पडल्यामुळे मोठा बिघाड निर्माण झाला आहे आणि संपूर्ण परिसराचा वीज पुरवठा खंडित झाला आहे। महावितरणचे कर्मचारी आणि तांत्रिक पथकं युद्धपातळीवरती दुरुस्तीचं काम करत असली तरी सुद्धा घनदाट जंगल आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे कामाला विलंब होतोय। दरम्यान आज रात्रीपर्यंत वीज पुरवठा पूर्ववत न झाल्यास या 150 गावातील नागरिकांना सलग दुसऱ्या रात्री सुद्धा अंधारात काढावी लागू शकते।